लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा आता मेगा प्लॅन आहे। पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत। 125 विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सभा होणार आहेत। प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नेते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत। आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने आता उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत। 125 विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावरतीही असणार आहेत। त्यामुळे आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांसाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांनी आता कामाला लागण्याच्या सूचना सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेला आहे। स्वप्नील, खरं तर आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा मेगा प्लॅन आता पाहायला मिळते। पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। या दौऱ्यांबाबत सविस्तर काय माहिती आहे? नेमकी आगामी काळात कुठले कुठले दौरे उद्धव ठाकरे यांचे असणार आहेत? कारण आपण बघतोय लोकसभेसाठी ऐकूनच ठाकरे गटाकडून तयारीला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या 125 विधानसभा क्षेत्रांमध्ये सभा होणार आहेत आणि या सभांना सुरुवात देखील झाली आहे। लोकसभेच्या दृष्टीने या सर्व सभा फार महत्त्वाच्या आहेत, कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा कोकणचा भाग पिंजून काढलेला आहे आणि प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरे ते सभा घेताना पाहायला मिळतात। तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतात, कारण आतापर्यंत एका लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे 6 विधानसभा मतदारसंघ असतील। या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे। आता आगामी काळामध्ये काही मराठवाड्यामधील विदर्भातील जिल्हे सुद्धा येणार आहेत। यामध्ये आता म्हणजे 16 फेब्रुवारी 17 फेब्रुवारी धाराशिव आणि लातूर या लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे संवाद साधतील। लातूरमधील 6 तसेच धाराशिवमधील 6 अशा विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे संवाद साधतील। हा एकंदरीत मेगा प्लॅन आहे। उद्धव ठाकरे यांच्या सभा सुरू असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे ह्या सुद्धा सभा घेताना पाहायला मिळतात। आदित्य ठाकरे आज सुद्धा नाशिक आणि जळगावच्या दौऱ्यावरती आहेत। जळगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभा आहेत। दरम्यान दोन्ही पिता पुत्र या ठिकाणी आपण बघतोय ठाकरे गटाकडून सभा घेताना दिसतात। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सभा फार महत्त्वाच्या आहेत। लोकसभेच्या झाल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा ठाकरे रिंगणात उतरणार आहेत। कारण नक्कीच स्वप्नील, उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। त्याबाबतची प्रत्येक अपडेट आपण घेत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।